आपला मित्र रिपीट करतो. त्यानं ठरवलंय की नाही नाही मी जाईल तर पुढच्या वर्षी सीओईपी लाच जाईल. मग आपल्यालाही वाटतं यार तो करतो तर आपणही करायला पाहिजे. बिलकुल असं करू नका. अतिशय पुअर रिझन आहे ते रिपीट करायचं. तुमची स्वतःची इच्छा असली पाहिजे. तुम्हाला यावर्षी पण आपल्याला तीच भीती वाटतेय. म्हणजे मला बरेच जण सांगायचे म्हणजे रिपीट करणारे पण मुलं बऱ्याचदा मला सांगतात की सर आम्ही सगळं करतोय पण एक कुठेतरी भीती आहे मनामध्ये की होईल का नाही होईल, होईल का नाही होईल. नमस्कार महाराष्ट्र, मी सुमित सामनीकर मॅथ्स वर्गाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं स्वागत करतो. सगळ्यात महत्वाचा प्रश्न जे खूप सारे विद्यार्थी सध्या विचारतायत, ज्यांनी एमएसटी सीईटी 2026 मध्ये दिलेली आहे रिसेंटली, तो महत्वाचा प्रश्न की सर ड्रॉप घेऊ का? ड्रॉप जर घेतला तर काय होऊ शकतं किंवा नाही घेतला तर काय पॉसिबिलिटी आहे? मला कळत नाहीये की काय करावं, तर तुम्ही गाईड करा. हा प्रश्न बऱ्याच दिवसापासून बरेच मुलं विचारतात. तर आज मी एक व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्याशी बोलणार आहे की ड्रॉप घ्यायचा का नाही घ्यायचा हे एकदा डिसाईड करावं लागेल. जर घेतला तर काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे तुमची, त्याच्याबद्दल सुद्धा मी याच्यामध्ये बोलणार आहे. ठीक आहे. सो योग्य निर्णय कोणता आहे हे तुम्हाला मी म्हणत नाही की या व्हिडिओवरून तुम्ही ते ठरवायला पाहिजे, बट ऍटलीस्ट तुमच्या मनामध्ये ते कन्फ्युजन असेल की काय करायचंय काय नाही करायचंय. त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच सॉर्ट आउट होतील. कोणत्या कोणत्या पॅरामीटरचा विचार करून ड्रॉप घ्यायचा किंवा नाही घ्यायचा हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. सो आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. ज्या लोकांना असं वाटतंय की ड्रॉप घ्यावा का नाही घ्यावा या डायलेमामध्ये ते आहेत, त्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघावा. त्यासोबत सोबत ज्यांना एमएसटी सीईटी 2027 ला द्यायची आहे त्यांच्यासाठी पण काही स्ट्रॅटेजीचा पार्ट इम्पॉर्टंट आहे. सो तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करून घ्या. महत्वाचे अपडेट्स, व्हिडिओ, बॅचेस सगळ्या गोष्टी या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून. ठीक आहे. चला, सगळ्यात पहिल्यांदा 6 मंथ स्टडी प्लॅन फॉर एमएसटी सीईटी 2027. आता मी स्टडी प्लॅन हे का म्हणलेलं आहे ते समजून घेऊयात आपण. या वर्षी पासून 2026 पासून दोनदा एमएसटी सीईटी झाली, जसं तुम्हाला माहिती आहे. थोडंसं यावर्षी लेट डिक्लेरेशन झाल्यामुळे एक एप्रिल मध्ये एक आणि एक मे मध्ये अटेम्प्ट झाला. पुढच्या वर्षी 2027 मध्ये एप्रिल मध्ये अटेम्प्ट होणार आहे, पण तो पहिला नसणार आहे, तो दुसरा अटेम्प्ट असणार आहे. आणि जो पहिला अटेम्प्ट मित्रांनो तो डिसेंबर 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. रादर तसं सांगितलेलंच आहे की 2026 मध्येच होईल, शेवटच्या आठवड्यामध्ये. तर मग आतापासून जर बघितलं तर 6 महिने आपल्या हातात आहेत. अप्रॉक्सिमेटली 6 मंथ्स. 6 महिन्यामध्ये आपल्याला काय काय करायचंय, आपण जर ड्रॉप घेतला तर आपण काय काय करू शकतो किंवा काय काय करावं लागेल रादर, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कस होणं खूप खूप महत्वाचं आहे. 6 महिने काय पद्धतीने प्लॅनिंग करून जावं लागतं हे खूप कळणं महत्वाचं आहे. बघा, अंडरस्टँडिंग द नंबर्स. टोटल स्टुडंट 6.75 लाख स्टुडंट्स टेक द एक्झाम आणि अवेलेबल सीट आहेत अराउंड 2 लाख. 1.5 लाख इंजिनिअरिंग, 30,000 फार्मसी, 13,000 ऍग्रिकल्चर. 30% स्टुडंट गेट द ऍडव्हान्टेज. आता याच्यामध्ये हा जो नंबर आहे हा थोडासा जास्त नंबर आहे. हा कंबाईन करून आलेला नंबर आहे. म्हणजे फर्स्ट अटेम्प्टचे, सेकंड अटेम्प्टचे, पीसीबीचे वगैरे सगळे मिळून सीईटीचा कंबाईन नंबर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बऱ्याचदा बरेच मुलं जे असतील ते मिक्स, म्हणजे पहिल्या अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट देणारे पण असतील कंबाईन वाले, आणि काही काही ज्यांनी एकच अटेम्प्ट दिलाय किंवा ज्यांनी फक्त दुसरा अटेम्प्ट दिलाय असे असू शकतात. बट ओव्हरऑल सांगायचा उद्देश हा की खूप सारे मुलं एक्झाम देत आहेत, चांगले कॉलेज कमी आहेत. त्यामुळे तुम्हाला चांगल्या कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचंय तर नक्कीच कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन तगडी आहे. कॉम्पिटिशन द्यावी लागेल, कॉम्पिटिशन करावी लागेल. चांगला स्कोर येण्यासाठी, चांगला रँक मिळवण्यासाठी तुम्हाला कॉम्पिटिशन ही करावीच लागणार आहे. मग कॉम्पिटिशन मध्ये जर आपल्याला उतरायचंय तर आपण तयारी करून उतरलेलं कधीही चांगलं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काही बेसिक बेसिक गोष्टी माहित पाहिजे. हे तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत की नंबर ऑफ स्टुडंट्स एवढे, हे सांगण्याचं कारण हे की ऑलरेडी तुम्ही एक्झाम दिलेली आहे. बरेच मुलं त्यावेळेस त्या त्या गोष्टीचा विचार करत नाहीत. आता ड्रॉप घ्यायचा आहे तर मग प्रत्येक गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. त्यासाठी हा नंबर सांगणं आवश्यक होतं. त्यामुळे मी हे गोष्टी सांगितल्या. आता वाय द फर्स्ट अटेम्प्ट इज स्पेशल.
पहिला अटेम्प्ट का महत्वाचा आहे आता पुढच्या याच्यामध्ये येतोय मी, की आता पहिला अटेम्प्ट आणि दुसऱ्या अटेम्प्ट बद्दल आपण बोलणार आहे. पहिला अटेम्प्ट, फर्स्ट अटेम्प्ट मिड डिसेंबर टू मिड जानेवारी, एक डिसेंबर एंडिंग पर्यंत मी जसं सांगितलं तसं येऊ शकतो. सेकंड अटेम्प्ट एप्रिल मध्ये आहे. ठीक आहे. द फर्स्ट एक्झाम इज प्लॅन बिटवीन डिसेंबर 15 अँड जानेवारी 15 च्या मध्ये कुठेतरी येणार आहे. यू कॅन गेट अ हायर पर्सेंटाइल विथ फ्युअर मार्क्स कम्पेअर टू द सेकंड एक्झाम. देर इज लेस competition. Many students are busy with the board exam and are not fully prepared. Treat this first exam as your main goal, not just a practice run. तुम्हाला ज्यांना ड्रॉप घ्यायचा आहे त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट काय, त्यांना बोर्डची एक्झाम नाही द्यायची. बोर्डची एक्झाम द्यायची नाही, कारण बोर्डची एक्झाम दिली ऑलरेडी 2026 मध्ये. 2027 ची मुलं तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये असणार आहेत, त्यांना बोर्डची पण एक्झाम आहे, तर त्यांना थोडासा एक्स्ट्रा टाइम लागणार त्या गोष्टीसाठी. सोबत जेईची एक्झाम आहे. आता तुम्हाला ते पण सांगतो मी, की जर तुम्ही ड्रॉप घेतला तर फायदा काय, त्याच्यानंतर ड्रॉप का घ्यावा, ह्या सगळ्या गोष्टींबद्दलही मी बोलणार आहे, नो डाऊट अबाउट इट. याच्याबद्दल पण बोलतो. सगळ्यात पहिल्यांदा ड्रॉप घेताना काही गोष्टींचा विचार होणं आवश्यक आहे. मी ड्रॉपर मुलांना दरवर्षी एक गोष्ट सांगत असतो, की तुम्ही ड्रॉप घेताय किंवा तुम्ही रिपीट करताय ना, तर रिपीट करा, पण चुका रिपीट नका करू. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे, तुमच्या जर चुका रिपीट झाल्या तर रिपीट करून काहीच फायदा नाही, ड्रॉप घेऊन काहीच फायदा नाही. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट तर ती लक्षात ठेवायची. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा काय असतं, ड्रॉप घेताना ना एक गिल्ट असतो मनामध्ये, की यार आपलं 1 वर्ष जात आहे आता. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, की 1 वर्ष जे आहे ते वेस्ट होत नाहीये, ते इन्व्हेस्ट होतंय जर तुम्ही त्याला प्रॉपरली युटिलाइज केलं तर. 1 वर्ष इन्व्हेस्ट करा स्वतःसाठी, जर तुमचा निर्णय पक्का झालाय ड्रॉप घ्यायचा तर. ठीक आहे. त्याला असं कन्सिडर नका करू की 1 वर्ष जाते आपलं, त्याला ऑपॉर्च्युनिटी कन्सिडर करा. जरी तुम्ही ड्रॉप घेताय तर तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या कारणासाठी ड्रॉप घेताय. तुम्हाला जेन्युअनली असं वाटतं की मी मागच्या वर्षी प्रयत्न केले पण मी माझं टार्गेट अचीव नाही करू शकलो, मला आणखीन एक संधी मिळायला हवी, त्यासाठी मी ड्रॉप घेतोय. जर तसा असेल तर नक्कीच तुमचा चांगला स्कोर पुढच्या वर्षी 100% येणार, आणि तोच विचार करून ड्रॉप घेणं आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट काय होते ते पण सांगतो. बरेचसे मुलं असे असतात, ते त्यांना कमी पर्सेंटाईल आले. फॉर एक्झाम्पल, एखाद्या मुलाला आले 20 तर खूप कमी झाले, 50 पकडा, 50 to 60च्या मध्ये 60 पर्सेंटाईल पकडू आपण. 60 पर्सेंटाईल आले एखाद्या मुलाला, त्याला वाटतंय खूप कमी, याच्यावर चांगलं कॉलेज मिळणार नाही, मला आता रिपीट करायचं, मला ड्रॉप घ्यायचा. ड्रॉप घेता त्याच्यानंतर सेकंड टाइम किंवा सेकंड इयरला, रिपीट इयरला त्यांचा स्कोर येतो 60 वरून 85 पर्यंत किंवा 80 पर्यंत, 80 और 85. आता हा तसा पाहिला तर ग्रोथ आहे, 60 वरून 85 ला गेला, पण 85 ला तरी चांगलं कॉलेज मिळतं का रे? नाही. मग माझं म्हणणं हेच असतं, की जर तुम्हाला रिपीट करायचंय, सीईटी ड्रॉपर ड्रॉप घ्यायचा आहे, कंपल्सरी तुमचं टार्गेट असलं पाहिजे बाळांनो 95 प्लस. शक्य नाहीये का? 100% शक्य आहे. 100% शक्य आहे. जर तुम्ही ठरवलं तर 100% शक्य आहे. 95 प्लस पर्सेंटाईल मिळणं 100% शक्य आहे. तर 99 शक्य आहे का? 99 पण शक्य आहे. बट तेवढी मेहनत घेण्याची तयारी पाहिजे, तेवढ्या गोष्टी करून दाखवण्याची तयारी पाहिजे, तर तुम्ही ते करू शकता. 60 वरून 85 वर जाणं तर ड्रॉप घेऊ नका, माझं म्हणणं, काही गरज नाही. पण जर तुमचं टार्गेट मोठं असेल तर मला असं वाटतं ते टार्गेट चेस करायला पण मजा येईल. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला एक प्रॉपर तुमचं गोल सेट केलेला असेल तुम्ही, की नाही, बरेच जण म्हणतात की मला सीओपी जायचंय, मला व्हीजीटीआय जायचंय. सीओपी व्हीजीटीआय सारखे मोठे गोल तुम्ही ठेवला, याच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण ज्या लोकांचं टार्गेट सीओपी व्हीजीटीआय, ते ज्या लेवलला मेहनत करतात त्या लेवलला तुम्हाला सुद्धा मेहनत करावी लागेल. ते कळणं खूप महत्वाचं आहे. ते ज्याला कळलं तो प्रॉपरली त्या त्या दिशेने जातो. ठीक आहे. सो महत्वाचा पार्ट आहे. आता फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जसं मी सांगितलं तसं, की यू कॅन गेट अ हायर पर्सेंटाईल विथ फ्युअर मार्क्स कम्पेअर टू द सेकंड एक्झाम. तसं कारण जेई सारखंच आहे, की पहिल्या एक्झामला काय होतं, की मुलं लेस प्रिपेअर्ड असतात. त्याच्यामुळे आता त्याच्यात हे पण होतं बरं का, बऱ्याचदा, म्हणजे मी आतापर्यंतचा माझा अनुभव सांगतो, की बऱ्याच मुलांचं जेईच्या फर्स्ट अटेम्प्ट नंतर डिसाईड होतं की मला सीईटी करायचं. तर यावर्षी काय होतंय, जेईच्या फर्स्ट अटेम्प्टच्या आधीच पहिली सीईटी आहे.
सो त्याच्यातले 2027 वाले काही मुलं 100% थोडेसे कन्फ्युजन स्टेटमध्ये असू शकतात. काही क्लिअर असतात, मॅक्झिमम क्लिअर असतात, बट काही जण कन्फ्युजन स्टेटमध्ये असतात, जेई करावं का सीईटी करावं. तर ते जे जेई त्यांना असं वाटत असतं आपलं जेई होऊ शकतं, ते सीईटीला तेवढं सिरियसली घेणार नाहीत असं मला वाटतं. ऑन द कॉन्ट्ररी दुसरा असा विषय की ज्यांचं खूप चांगलं प्रिपरेशन आहे जेईचं, त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी. ते काय करतील, सीईटीला पण पहिल्या अटेम्प्टला चांगला स्कोर करतील, जेईला पण पहिल्या अटेम्प्टला चांगला स्कोर करतील. म्हणजे त्यांना दुसऱ्या अटेम्प्ट दोन्हीचे पण त्यांच्यासाठी सेफ झाले. म्हणजे सीईटी पण सेफ झालं, जेई पण सेफ झालं. असे पण मुलं भेटतील तुम्हाला आणि दुसरे जे मी सांगितले तसे पण भेटतील. तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला पहिल्या अटेम्प्टला इतका जोर लावून अभ्यास करायचा आहे की पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला चांगल्यातल्या चांगले पर्सेंटाईल मिळालेच पाहिजे. जर ते मिळाले तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे 100%. मेकिंग द डिसिजन टू रिपीट. आता डिसिजन कसा घ्यायचा ते समजून घ्या. गुड रिझन्स टू रिपीट, पुअर रिझन्स टू रिपीट. महत्वाचा पार्ट हे तर तुम्ही 100% रिलेट करणार. तुमच्या सोबत तुम्ही 100% या गोष्टींना रिलेट करणार. सगळ्यात पहिले मी पुअर रिझन्स टू रिपीट सांगतो. ओनली वन सब्जेक्ट फील्स वीक ऑर स्केरी. म्हणजे एक आपला सब्जेक्ट वीक आहे आणि आपल्याला वाटतंय की रिपीट करावं. ठीक आहे. किंवा आपल्याला एखाद्या सब्जेक्टची भीती वाटते आणि आपल्याला वाटते नाही नाही आपण रिपीट केलं तर आपला फायदा होईल. युअर फ्रेंड्स आर रिपीटिंग सो यू वॉन्ट टू जॉईन देम. येस, असंही होतं बऱ्याचदा. म्हणजे आपली इच्छा नसते, आपल्याला एक साइजेबल स्कोर आलेला असतो किंवा काय म्हणता येईल एक ठीकठाक कॉलेज आपल्याला मिळणार आहे पुण्या साईडला, मुंबई साईडला, हे आपल्याला माहिती आहे. मिळू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्या घरच्यांनी पण ठरवलंय आपल्याला ऍडमिशन द्यायचं, पण काय आपला मित्र रिपीट करतो. त्यानं ठरवलंय की नाही नाही मी जाईल तर पुढच्या वर्षी सीओईपी लाच जाईल. मग आपल्यालाही वाटतं यार तो करतो तर आपणही करायला पाहिजे. बिलकुल असं करू नका. अतिशय पुअर रिझन आहे ते रिपीट करायचं. तुमची स्वतःची इच्छा असली पाहिजे. तुम्हाला रिपीट करायचंय का तर रिपीट करा. पण त्याच्या सोबत सोबत काही व्हॅलिड रिझन पण असले पाहिजे त्यासाठी. हे असे कारण देऊन रिपीट जर करत असाल तर नका करू रिपीट. यू हॅव टू मेनी डिस्ट्रॅक्शन्स, फोन्स, फ्रेंड्स दॅट यू कॅनॉट कंट्रोल. ते तर आता सगळ्यांसोबतच आहे की डिस्ट्रॅक्शन असतातच. बऱ्याच लोकांची इच्छा असते नसते, ते बऱ्याच जणांचं ऐकून रिपीट करतात, बऱ्याच जणांच्या इन्फ्लुएन्स मध्ये येतात त्याच्यानी रिपीट करतात. सो ते पण एक कारण असू शकतं. गुड रिझन्स टू रिपीट काय, हेल्थ इश्यूज और फॅमिली प्रॉब्लेम्स लास्ट इयर. वर्षभर 2 वर्ष खूप चांगला अभ्यास केला, शेवटी एक्झामच्या वेळेस जर तुम्ही आजारी पडले किंवा काहीतरी फॅमिली इश्यू आला त्यामुळे तुमचा पेपर अवघड गेला आणि तुम्हाला मार्क कमी पडले, तर त्या केसमध्ये 100% रिपीट करायलाच पाहिजे. कारण तो तुमचा कॉन्फिडन्स जो असतो तो तुम्ही नेक्स्ट इयरला कॅरी करू शकता. फक्त तुम्हाला आणखीन मेहनत घ्यावी लागेल त्याच्यामध्ये. युअर कोचिंग फोकस्ड ओनली ऑन बोर्ड एक्झाम्स. शक्यतो असं होत नाही, बट इन जनरल झाला असेल तर बोर्डचाच प्रिपरेशन तुमचं झाला असेल, कोचिंग फोकस करते याच्यापेक्षा मी म्हणेल की तुम्ही पण प्रिपेअर करताना फक्त बोर्ड लेवलचं प्रिपरेशन केलं असेल तर त्या गोष्टी होऊ शकतात. यू फेल टू नर्वस ऑन एक्झाम डे बट नो युअर सब्जेक्ट्स वेल. हे 100% होण्याचं कारण की आपण एक्झामच्या दिवशी नर्वस झालो, त्या 3 तासामध्ये आपण परफॉर्म नाही करू शकलो आणि मग आपला स्कोर कमी आला. दॅट माइट बी द रिझन की तुम्हाला वाटतंय की एकदा चान्स घ्यायला पाहिजे, एकदा रिपीट करायला पाहिजे आपण. जर आपण रिपीट केलं तर ती जे नर्वसनेस जो मागच्या वेळेस होता तो जर आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकलो तर यावर्षी आपण खूप चांगला स्कोर करू शकतो. 100% रिपीट करा, काहीच प्रॉब्लेम नाही. स्टील कन्फ्युज, स्टार्ट स्टडिंग फॉर 6 to 7 hours a day for 1 month. If you enjoy the hard work, take the gap year. जर असं वाटतंय की नाही आपण अजूनही कन्फ्युज आहोत, तर माझं सजेशन राहील की ऑलरेडी तुमच्याकडे बुक्स आहेत, तुम्हाला सिलेबस माहिती आहे, इंजिनिअरिंगची प्रोसेस अजून स्टार्ट होईल आता, त्याच्यानंतर हळूहळू गोष्टी होतील. त्या प्रोसेसला वेळ आहे, आपला कुठे नंबर लागेल काय आपल्याला माहिती नाहीये सध्याच्या स्टेजला. बट आपल्याला आपण कन्फ्युज आहे घ्यावं का नाही घ्यावं रिपीट, ड्रॉप घ्यावं का नाही घ्यावं. तर इन दॅट केस 6-7 तास अभ्यास चालू करा. चालू करा. किती वेळ आपण बसू शकतोय, सिरियसली अभ्यास करू शकतोय, किती क्वेश्चन सोडू शकतोय, हे एकदा स्वतःला विचारा. जर आपण त्या गोष्टी करू शकतोय तर 100% रिपीट करा. जर नाही करू शकत आहे नका करू रिपीट. टेक ऍडमिशन इन द कॉलेज, त्यातल्या त्यात बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या, पुढे जा, काही प्रॉब्लेम नाहीये.
हाऊ टू रिच 150 मार्क्स, याच्याबद्दल मी ऑलरेडी स्ट्रॅटेजीवाले बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत. बट स्टील हा ड्रॉपशी रिलेटेड विषय होता त्यामुळे सांगतो. मॅथमॅटिक्स इज द की, एम फॉर 70 to 80 मार्क्स, गिव्ह दिस द मोस्ट टाइम. जी सगळ्यात मोठी चूक मागच्या वर्षी केली असेल की मॅथ्सला वेळ नाही दिला, मॅथ्सला अंडर एस्टिमेट केलं. मॅथ्समध्ये चांगले मार्क घ्या. पिक युअर नेक्स्ट स्ट्रॉंगेस्ट सब्जेक्ट, फिजिक्स और केमिस्ट्री, एम फॉर 40+ मार्क्स हिअर. सेकंड इझी सब्जेक्ट निवडा, फिजिक्स किंवा केमिस्ट्री. कोणाला केमिस्ट्री सोपा जाऊ शकतो, कोणाला फिजिक्स सोपा जाऊ शकतो. यूज युअर रिमेनिंग सब्जेक्ट टू कलेक्ट ऍटलीस्ट 25 मार्क्स. ठीक आहे, तिसऱ्या सब्जेक्टमध्ये 25 मार्क्स, म्हणजे ऑन अन ऍव्हरेज इकडे 70, इकडे 40, 110 आणि 25, 135. 135 ते 150 पर्यंत तुम्ही गेले तर तुमचं बऱ्यापैकी चांगलं पर्सेंटाईल सगळ्या शिफ्टमध्ये येईल. सगळ्या शिफ्टमध्ये म्हणजे ते प्रत्येक शिफ्ट वाईज वेगवेगळ्या मार्कांना असतं, डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत शिफ्टमध्ये. तो त्याच्यानुसार त्या गोष्टी ठरतात किंवा थोडीफार डिफिकल्टी लेवल खालीवर होऊ शकते. मोस्टली डिफिकल्टी लेवल होत नाही, बट इन जनरल झाली तरचा प्रश्न. फोकस हेविली ऑन द चॅप्टर्स दॅट कॅरी द मोस्ट मार्क्स, ते तर मी याच्या आधी पण सांगितलं. 6 महिन्याचा स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे. फेज 1, मंथ 1 and 2 क्लिअर द बेसिक कॉन्सेप्ट. ऑलरेडी तुम्हाला रिपीट करायचंय, तुमच्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. काही लोकांना रिपीट करायचंय कारण सर मागच्या वर्षी मी काहीच प्रिपेअर नाही केलं. मग आता आधी क्लिअर करून घ्या कॉन्सेप्ट 1 ते 2 महिन्यामध्ये. पहिल्या फेज 2 डेली क्वेश्चन प्रॅक्टिस, ह्याच्यासोबतही क्वेश्चन प्रॅक्टिस करायची, पण इथे हेवीली क्वेश्चन प्रॅक्टिस करायची. क्वेश्चन प्रॅक्टिसवर जास्त भर द्यायचा आहे 3rd आणि 4th मंथ मध्ये. 5th मंथ मध्ये मॉक टेस्टवर काम करा, मॉक टेस्ट चालू करा, मॉक टेस्ट द्यायला चालू करा. फेज 4 मध्ये स्पीड अँड रिव्हिजन करा. स्पीडीली सॉल्व्ह कसं करता येईल त्याच्याविषयी पण बघा, त्या गोष्टी पण करू शकता तुम्ही. फेज 1 बिल्ड युअर बेस. मंथ 1 and 2 मध्ये काय करायचं, फोकस ओनली ऑन अंडरस्टँडिंग द कॉन्सेप्ट. डू नॉट वरी अबाउट स्पीड राईट नाव. कॉन्सेप्टवर काम करा, स्पीडवर सध्या काम नाही केलं तरी चालेल पहिल्या 2 महिन्यामध्ये. स्टार्ट विथ द इझी चॅप्टर्स फर्स्ट टू बिल्ड द कॉन्फिडन्स. ओनली मूव्ह टू हार्ड चॅप्टर आफ्टर फिनिशिंग द इझी वन्स. युअर गोल इज टू फिनिश लर्निंग ऑल न्यू टॉपिक्स बाय द एंड ऑफ द ऑक्टोबर. सध्या आपले जे नवीन, असं तर होणार नाही शक्यतो की आपण झिरो आहोत रिपीट करताना. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी ऑलरेडी माहिती आहेत. मग आधी जो पार्ट आपण केलेला नाहीये तो पार्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्याला अजून एक संधी मिळालेली आहे. मागच्या वेळेस आपण शेवटी डिसाईड केलं म्हणून काही टॉपिक सोडून दिले. मग काही टॉपिक आपण सोडून दिलेले असतील तर आता संधी आहे. आतापासून जर प्रिपेअर केलं तर 100% वेळ आहे आपल्याकडे. दुसरी गोष्ट, इझी टॉपिक आधी प्रिपेअर करणं आवश्यक आहे. जसं मी सांगितलं, पहिल्या फेज मध्ये सोपे टॉपिक उडून टाकायचे, पट पुढे जायचं. आणि जे नाही माहिती ते पण टॉपिक करायचे. जे थोडेसे लेंदी टॉपिक आहेत, वेक्टर, 3D जॉमेट्री, जे तुम्ही ऑलरेडी केलेले आहेत तर ते थोडेसे तुम्ही सेकंड फेज मध्ये घेतले तरी चालतील सध्याच्या फेजला. फेज 2 डेली प्रॅक्टिस. मंथ्स 3 and 4 सॉल्व 40 to 50 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स एव्हरी सिंगल डे. नंतरच्या फेज मध्ये 40 ते 50 प्रश्न डेलीच्या डेली. PYQ हे झालेच पाहिजेत. जर ते झाले तर तुमचा कॉन्फिडन्स एक वेगळ्या लेवलला चालला जातो. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही एका आठवड्यामध्ये 300 to 350 क्वेश्चन जर करायला लागले सेकंड फेज मध्ये, तर मला असं वाटतं की 100% रिझल्ट येणारच आहे. किती तास अभ्यास करायचा याच्यावर मी परत एक वेगळा व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये सांगेल की काय कराईल किंवा डेलीचा टाइम टेबल तुम्ही कसा मॅनेज करू शकता. बट सध्या तुम्हाला ह्या काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे की ड्रॉप घेताय तर ह्या काही गोष्टी करून तुम्ही पुढे जाऊ शकता. ऑलवेज यूज अ स्टॉपवॉच, ट्रॅक हाऊ लॉंग क्वेश्चन्स इट इज, फाइंड आउट व्हाय क्वेश्चन टेक्स टू लॉंग, इज इट अ कॅल्क्युलेशन मिस्टेक और अ फॉरगॉटन कन्सेप्ट, लर्न फ्रॉम मिस्टेक, इट इज ओके टू गेट रॉंग आन्सर्स व्हाईल प्रॅक्टिसिंग. जे मी आता सांगितलं, मिस्टेक्स पासून शिका. चुका ज्या आहेत त्या चुका परत नाही होणार याकडे लक्ष द्या. त्याच्यावरून शिकून त्याच्यानंतर पुढे जा. त्याच्यावरून स्ट्रेंथ आणि विकनेस पण कळतील तुम्हाला. The test phase. Chapter test aim for 2 tests per chapter, around 150 short tests total. Full exams 3 to 4 full length test. After every test spend time checking your weak areas. महत्वाचा पार्ट, सगळ्यात महत्वाचा, स्टडी दोज वीक टॉपिक्स अगेन बिफोर टेकिंग द नेक्स्ट टेस्ट. टेस्ट वाला पार्ट बद्दल पण मी जसं आपण पुढे जाऊ तसं मी बोलणारच आहे. बट सिन्स आपण थोडंसं स्टडी प्लॅन डिस्कस करतोय ड्रॉपर साठी, तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी सांगणं आवश्यक आहे की ही एक महत्वाची चूक आहे जी तुम्ही मागच्या वर्षी केलेली आहे. जे ड्रॉपर मुलं आहेत त्यांच्यासाठी मला सांगायचंय की ही महत्वाची चूक तुम्ही मागच्या वर्षी केली. बऱ्याच जणांनी टेस्टच नाही दिल्या किंवा ज्यांच्याकडे टेस्ट सिरीज होती त्यांनी पण नाही दिल्या. बरं, ज्यांनी दिल्या त्यांनी सिरियसली नाही दिल्या. ज्या लोकांनी
सिरियसली देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी अनालिसिसच नाही केलं त्याचं. काही लोकांनी अनालिसिस केलं तरी त्या चुका परत केल्या. असे खूप सारे पॅरामीटर झालेले. या सगळ्या गोष्टी ज्यांनी फॉलो केल्या त्याचा स्कोर चांगला आले, त्याला खूप फायदा झालेला आहे. त्या गोष्टी खूप खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे. Phase 4, final polish. Do not start learning new topics in the last month. Read what you have already studied. Read your short notes, formula and matrix again and again. Work heavily on doing math calculation faster. Remove all distraction. तोपर्यंत स्पीड वगैरे तुमची वाढलेली असेल, स्पीड कशी वाढेल याच्यावर काम करा. शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुमच्या सोबत शेवटपर्यंत आहेच. आता सध्या ड्रॉप घ्यायचा का नाही घ्यायचा हा महत्वाचा विषय. तर मी तुम्हाला त्याचे एक स्पेसिफिक रिझन सांगितले, चांगले रिझन आणि पुअर रिझन्स कोणते आहेत. वाईट नाही म्हणणार मी, चांगले आणि पुअर रिझन्स कोणते आहेत, म्हणजे नॉट चांगले दॅट मच चांगले नाही असे पण रिझन्स आहेत. ते त्या गोष्टीवर जास्त फोकस करा. ड्रॉप घ्यायचा आहे का नाही घ्यायचा आहे, ड्रॉप घेतल्यानंतर काय, नाही घेतल्यानंतर काय, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. इम्पॉर्टंट डेली हॅबिट्स, रीडिंग, त्याच्यानंतर रायटिंग. यू मस्ट राईट डाऊन द फॉर्म्युलाज, स्टडिंग अ लिटिल बिट. याच्यावर पण मी याच्या आधी पण बोललेलो आहे की काही जनरलाइज गोष्टी असतात त्या कोणासाठीही सेमच आहेत. मग ते रिपीटर मुलं असतील किंवा रेग्युलरची मुलं असतील, तुम्हाला काही गोष्टी रीडिंग असेल किंवा फॉर्म्युला रायटिंग असेल किंवा डेलीची प्रॅक्टिस असेल क्वेश्चनची, या सर्व गोष्टी या कराव्याच लागणार. जर तुम्ही ड्रॉप घेताय तर तुम्हाला उलट एक्सक्लुझिव्हली त्या गोष्टी कराव्या लागणार. त्याचं कारण आहे की ड्रॉप घेत असताना मी जसं म्हणलं तसं की एक बॅक ऑफ द माइंड आपल्याला असं वाटू नये की यार आपण मागच्या वर्षी हे केलं, यावर्षी पण आपल्याला तीच भीती वाटतेय. म्हणजे मला बरेच जण सांगायचे, म्हणजे रिपीट करणारे पण मुलं बऱ्याचदा मला सांगतात की सर आम्ही सगळं करतोय पण एक कुठेतरी भीती आहे मनामध्ये की होईल का नाही होईल, होईल का नाही होईल. ही भीती असतेच. म्हणजे तुम्ही काही युनिक नाही आहात, तुमच्या सोबतही ही गोष्ट होऊ शकते. बट देअर यू नीड अ मेंटॉर. तुम्हाला मेंटॉरशिप खूप आवश्यक आहे त्या ठिकाणी. त्या वेळेस तुम्हाला ती गोष्ट सांगणार कोणीतरी पाहिजे, ज्याच्याशी तुम्ही ती गोष्ट डिस्कस करू शकता. आणि जर आपल्याकडे सोल्युशन नसेल तर कोणीतरी असा पाहिजे तो तुम्हाला सोल्युशन देईल त्या गोष्टीवरती. सो यू नीड अ राईट मेंटॉर ऍट दॅट टाइम. सो ड्रॉपर मुलांमध्ये आणि रेग्युलर मुलांमध्ये एक महत्वाचा ऍडव्हान्टेज असतो की तुम्ही एक्झाम देऊन आलेला आहात, तुम्हाला एक्झामचं वातावरण माहिती आहे, तर त्याचा खूप जास्त तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो. मला असं वाटतं त्या गोष्टीचा फायदा करून घ्यायला पाहिजे. बट फक्त तेवढाच ऍडव्हान्टेज असून फायदा नाही, त्याच्या सोबत सोबत खूप साऱ्या गोष्टी लागणाऱ्या ज्या मी इथे डिस्कस केलेल्या आहेत. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. यू कॅन डू दिस. Write only 6 months to go on your desk and start today. Put in the honest hours to work. Believe in your hard work. तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि तयारी चालू करा. राहिला प्रश्न की आपण ड्रॉपर बॅच स्टार्ट करतोय का, तर मी थोडस वेट अँड वॉच करणार आहे. त्याच्यानंतर मी डिसिजन घेणार आहे की ड्रॉपर बॅच स्टार्ट कशी करायची आहे, कशा पद्धतीने आपल्या चॅनलवरती गोष्टी होणार आहेत, हे लवकरच मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त थोडे दिवस थांबा. त्याच्यानंतर आपण नक्कीच काही गोष्टींची अनाउन्समेंट करणार आहोत. आणि जसं आपण मागच्या वर्षी खूप चांगल्या टाईपचे प्रश्न घेतले, आपण सोपे क्वेश्चन न घेता सगळ्या लेवलच्या प्रश्नांची प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानुसार आपण पुढे गेलो. नक्कीच यावर्षी पण त्याच्यापेक्षा खूप चांगल्या गोष्टी देण्याचा 100% आपण प्रयत्न करणार आहोत. मॅथ्स वर्गाची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्हाला लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं. थँक्यू व्हेरी मच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.